मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चर्चेची ठरली, कारण की सगळ्यात श्रीमंत अशी ही महानगरपालिका आणि याच महानगरपालिकेच्या साठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर अनेक महत्त्वाचे विषय आहे। खरं तर अनेक जे राजकीय नेते मंडळी होते, अनेक राजकीय पक्ष यांची प्रतिष्ठा ही खरं तर पणाला लागली होती, कारण की कोण बाजी मारणार हे उद्या निकालानंतर कळेल। उद्या जर आपण पाहिलं तर या सगळ्या संदर्भातली मतमोजणी पार पडेल। मात्र मतदानाची प्रक्रिया झालेली आहे, मतदान झालेलं आहे आणि आता मतदान झाल्यानंतर मुंबईकरांचा कौल कोणाला हेच आपल्याला जाणून घ्यायचं आणि त्यासाठी मी मुंबईतल्या कुर्ला या प्रभागामध्ये आलो आणि माझ्याबरोबर काही मतदार आहेत। मतदार राजा खरं तर माझ्यासोबत आहे, थेट आपण त्यांच्याशी बातचीत करणार, कारण की अनेक मुद्दे जे आहेत ते यंदाच्या निवडणुकीमध्ये गाजलेले पाहायला मिळाले आणि अक्षरशः या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळाली। मग त्यामध्ये बरेच मुद्दे होते, थेट त्याच सगळ्या मुद्द्यावर आपण यांच्याशी सविस्तर अशी चर्चा करणार आहोत। खरं तर पुढारीमध्ये स्वागत। मतदानाची प्रक्रिया झालेली आहे, मतदान झालेलं आहे। आता सकाळपासून बऱ्यापैकी अनेक जण हे मतदानाला बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळाले। असं सगळं असताना आता मुंबईकरांचा कौल कोणाला, काय वाटते नेमकं? पुढारीच्या माध्यमातून आपण बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार। परंतु मतदानाची प्रक्रिया आपण बघितली तर अतिशय ढिसाळ नियोजन या ठिकाणी निवडणूक आयोगाचं दिसलं। बऱ्याच जणांचं मतदार यादीत नाव नव्हतं। इथे जे त्यांनी BLO बसवलेले आहेत त्यांच्याकडे साधं लॅपटॉपची सुविधा नाहीये की अत्याधुनिक पद्धतीने एखाद्याचं नाव शोधता येईल। कार्यकर्त्यांचे एखादं नाव शोधण्यासाठी अक्षरशः धावाधाव होतीये। दुसरा मुद्दा असा आहे की सगळ्यात महत्त्वाचा, दरवर्षी दर निवडणुकीला उमेदवाराचं बाबा कॅरेक्टर काय आहे, त्याची संपत्ती किती आहे, त्याच्यावर गुन्हे किती आहेत, त्याची सर्व माहिती मतदान केंद्राच्या बाहेर लोकांना असायची, मतदाराला ते वाचता यायचं। ह्या वर्षी ती पाटी आपण पूर्ण मतदान केंद्राच्या इथे कुठेही आपल्याला दिसत नाहीये। तिसरी महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितली तर अपंग व्यक्ती आहेत, अंध व्यक्ती आहेत, ह्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अशी कुठलीही ठोस किंवा ठाम व्यवस्था दिसत नाहीये। त्यामुळे निवडणूक आयोगाने खरं तर ही निवडणूक सिरियसली घेतली आहे का नाही ह्याबाबत माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात शंका निर्माण होते। असो, आज कुणाचाही प्रचार आपल्याला करता येणार नाहीये। मी आपल्या माध्यमातून मुंबईकरांना अजून 1.5 तास बाकी आहे एवढंच आवाहन करतो की जास्तीत जास्त मुंबईच्या चांगल्या भविष्यासाठी आपण मतदान करावं। मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे, काय वाटतं कशा पद्धतीचं मतदान झालं? मतदान केलंय का? मी मतदान केलेलं नाहीये। मी मुंबई वार्ड क्रमांक 166 मध्ये राहतो, परंतु माझं नाव वार्ड क्रमांक 165 मध्ये आलेलं आहे। त्यामुळे मी काय मतदान केलेलं नाहीये। ही त्याची मतदानाची ही रिसिप्ट आहे, हे तुम्ही बघू शकता। मी मतदानही केलेलं नाहीये, काहीच केलं। हा निवडणुकीचा किंवा इलेक्शन कमिशनचा पूर्ण भोंगळ कारभार आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे दुबार मतदानाची शक्यता दाट आहे। असे सगळे विषय आहेत। काय वाटतं नेमकं, कारण की अनेक राजकीय सभा झाल्या, मराठीचा मुद्दा झाला, अमराठीचा मुद्दा झाला, महापौर कोणाचा बसेल, मराठी बसेल, अमराठीमध्ये अनेक चर्चा या निवडणुकीमध्ये जाहीर सभांमध्ये आपल्याला राजकीय नेत्यांकडून खरं तर पाहायला मिळाला। याचा फरक या निवडणुकीमध्ये जाणवणार आहे का? काय वाटतं नेमकं कोणाची हवा सध्या? नक्कीच मुंबईमध्ये राहणारा मराठी माणूस, जरी मान्य केलं मुंबईमध्ये मराठी माणसांची संख्या कमी होत चाललेली आहे, पण बघायला गेलं तर मराठी माणूस हा रस्त्यावर उतरतोय। पण काही इलेक्शन कमिशनच्या गोष्टी असतील किंवा निवडणूक आयोगाच्या ज्या गोष्टी असतील किंवा ज्या व्यवस्था आहे एवढ्या कमजोर पद्धतीने चालू आहेत की अक्षरशः आम्हाला लोक भेटतात आहे, आम्ही त्यांचं ऑनलाईनच्या तुम्हाला इलेक्शन साईटवर तुम्हाला त्यांची नावं दिसतात आहे, पण कुठल्याही यादीमध्ये त्यांची नावं नाहीये। ते लोक वॉर्डमध्ये त्यांच्या आई वडिलांची नावं आहेत तर मुलांची नावं नाहीयेत। म्हणजे एकाच घरात राहणारे 5 जण असतील तर त्यातले 3घांची नावं आहेत आणि 2घांची नावं नाहीयेत। काय काय यादींमध्ये तर ह्या म्हणजे समजा 240 मध्ये जर त्यांच्या आई वडिलांची नावं असेल तर 250 मध्ये मुलांची नावं गेलेली आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भरपूर बोगस कारभार आहे ह्या सरकारचा आणि आम्ही निषेध करतो ह्या गोष्टींचा। यंदाच्या निवडणुकीमधला कोणता मुद्दा गाजलेला वाटला आणि तो सध्या इम्पॅक्ट करेल? मला तर वाटतं सध्या मराठी हा मुद्दाच, आणि मराठी ह्या एका शब्दावर जो काही आपला समाज आणि मुंबईकर जो एकत्र आलेला आहे याच्यामुळे भरपूर असा प्रतिसाद हा ठाकरे कुटुंबांना म्हणा किंवा मुंबई वाचवण्यासाठी जी जिद्द सगळ्यांनी लावलेली आहे, आपल्या सर्व जे मान्यवर आहेत, जिथे जिथे राहणारे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, या सर्वांनी रस्त्यावर उतरून मतदानाला कृपया करून जा, आपली मुंबई वाचवण्यासाठी ह्याच्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळे आता रिझल्ट उद्या काय लागेल नाही लागेल तो नशिबाचा भाग, पण मुंबईकर हा
उतरतोय आणि मराठी मुद्द्यांवर म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर यंदाची निवडणूक झाली, काय वाटतं, काय मुंबईकरांचा कौल कोणाला? खरं तर सध्या जे पक्षांतर करण्याचे जे प्रकार चालू आहेत त्यामुळे मतदार हा गोंधळलेला आहे. पूर्वी विशिष्ट समाजाचा मतदार एका ठिकाणी वळलेला असायचा, परंतु सध्या ज्या पद्धतीने पक्षांतर होतंय ते पाहता मतदार गोंधळलेला आहे. आणि निवडणुका हा संविधान दिलेला आपला मताचा अधिकार बजावताना लोक दिसावेत आणि लोकांनी आम्ही पुढाकार घ्यावा. यासाठी आम्ही लोकांना आवाहन करतो की या लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावा आणि आपला मतदानाचा अधिकार बजावावा. यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. परंतु सध्याचं वातावरण पाहता हा मतदार हा गोंधळलेल्या अवस्थेत आहे. ही सध्या परिस्थिती आहे. मतदार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. एक गोष्ट अशी आहे की ज्या काही सभा झाल्या त्यामध्ये जसं मी म्हटलं मराठीचा मुद्दा होता, अमराठीचा मुद्दा होता, एकीकडे विकासाचा मुद्दा होता, म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर एकीकडे निवडणूक होती, एकीकडे मराठीच्या मुद्द्यावर निवडणूक होती. काय वाटतं कोणता इम्पॅक्ट जास्त झाला? खरं तर इम्पॅक्ट जाणवण्यापेक्षा तो निकालात आपल्याला दिसेल. पण साहेब, आपण जर निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार बघितला तर अक्षरशः एखाद्या माणसाला ते व्हेरीफाय फक्त कलर झेरॉक्सवर करतायत. मला एक सांगा, जर आज गल्लीबोळामध्ये जे मनी ट्रान्सफरवाले बसलेले आहेत त्यांच्याकडे एक मशीन असते, त्यांनी थंब लावला तर आपलं आधार कार्ड जनरेट होतं त्याच्या लॅपटॉपला. मग निवडणूक आयोग असं एखादं यंत्र का नाही आणत बाबा? म्हणजे मी निवडणूक आयोगाचा हा सगळा भोंगळ कारभार आहे हे स्पष्ट तुमच्या बोलण्यातून जाणवतंय. मात्र मुंबईकरांचा कौल कोणाला, काय वाटतं, म्हणजे जे मुद्दे राजकीय कोणते मुद्दे गाजलेले वाटतायत, मुंबईकर म्हणून तुम्ही आता मतदान केलेलं आहे, काय वाटतं कोणाची हवा आहे? असं आहे की स्थानिक लेवलला वेगवेगळ्या पक्षांची हवा आहे. त्या आत्ता आपण प्रेडिक्शन लावणं अतिशय घाईचं ठरेल असं मला वाटतं. परंतु यावेळी जसं माझ्या मित्रांनी सांगितलं की मुंबईकर एक सर्वसामान्य मुंबईकर आणि त्यातल्या त्यात मराठी माणूस म्हणून जोरदार मतदान करेल याबाबत माझ्या मनात काही शंका नाहीये. तुम्हाला काय वाटतं मुंबईकरांचा कौल कोणाला? मुंबईकरांचा कौल सध्या म्हणजे व्यक्तिकेंद्रित कौल आहे. म्हणजे जिकडे व्यक्ती कसा आहे, काय उमेदवार कामाचा आहे, काय त्या हिशोबाने स्थानिक लेवलवरती हे होणार आहे, रिझल्ट लागतील. काय यंदा कोणता मुद्दा चाललेला आहे? यंदा मराठी अमराठी मुद्दा आहे, एकदम आयरनीवरती मुद्दा आहे. इम्पॅक्ट पडेल? इम्पॅक्ट 100% पडेल. पण म्हणजे सध्या जे काही या निवडणुकीमध्ये दुसरा पक्ष होता किंवा दुसरे बाजूचे होते ते म्हणत होते की विकासाचा मुद्दा चालेल. नाही, विकासाचा मुद्दा चालेल ही गोष्ट बरोबर आहे, परंतु काही गोष्टीला बदल पण झाला पाहिजे ना. नाहीतर एकाच व्यक्तीकडे सत्ता केंद्र दिलं तर मग त्याचं थोडंसं हे होत नाही, म्हणजे विपर्यात होण्याची शक्यता, दाट राहण्याची शक्यता असते. त्यामुळे सत्ता ही बदलत गेली पाहिजे, कंटिन्यू सत्तेचा बदल कायम झाला पाहिजे. त्यामुळे आता पाठीमागे स्टेटला सेंट्रलला सत्ता आहे तर थोडा बदल पण, अशी पण काही लोकांची अपेक्षा आहे की बदल झाला पाहिजे थोडाफार. हे म्हणतायत की सत्ता बदल झाला पाहिजे सगळं. मग विकास हवा आहे की मराठीचा मुद्दा? विकास तर हवाच आहे नक्की, पण त्यापेक्षाही महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठी. जो मराठी माणूस आज मुंबईमधून मुंबईच्या बाहेर गेलेला आहे, त्या मराठी माणसासाठी मराठी खूप हा महत्वाचा मुद्दा आहे ह्या निवडणुकीमध्ये. त्यासाठी सगळे लोक जे काय आहेत त्यांनी ठाकरे बंधूंना कौल दिलेला आहे असं मला वैयक्तिक वाटतंय. मी भले मतदानाचा हक्क बजवू शकलो नाही निवडणुकीच्या भोंगळ कारभारामुळे, पण ठाकरे बंधूंना कौल आहे हे नक्की. अनेक ठिकाणी गोष्ट घडलेली पाहायला मिळाली, म्हणजे जी मतदानाची शाही आहे ती निघते असं अनेक ठिकाणी पाहायला मिळालेलं चित्र. साहेब, आपण नक्की कुठल्या युगात राहतोय हेच आम्हाला कळत नाही. आपण डिजिटल इंडिया, डिजिटल मार्केटिंगचं विश्व म्हणतो. निवडणूक आयोगाकडे एवढी सक्षम यंत्रणा नाहीये का की ते आय स्कॅनिंग किंवा आय रॅटिना घेतील? म्हणजे बाबा एखाद्याने जर मतदान केलं तर त्याचं आय स्कॅनिंग झालं जसं रजिस्ट्रेशन ऑफिसला असतं, किंवा थंब इम्प्रेशन घेतील. म्हणजे दुबार मतदान, बोगस मतदान, ह्याचं नावावरचं त्याचं मतदान, ह्या गोष्टीच येणार नाहीयेत. हे शाई लावून, ही कुठली शाई आहे? ही शाई जर जोरात घासली तर कदाचित निघू पण शकते, आणि ज्याला बोगस करायचंय तो बोगस पण करू शकतो. त्यामुळे सर्वात सक्षम जर कुणाला व्हायचं असेल आणि लोकशाही टिकवायची असेल तर निवडणूक आयोगाने सर्वप्रथम सक्षम व्हावं ही सर्वसामान्य मुंबईकर म्हणून आमची अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने सक्षम व्हावं असं त्यांचं मत आहे. एकीकडे आपण या आधीच्या ज्या निवडणुका बघितल्या त्या निवडणुकांमध्ये शाईचा वापर केला जात होता, मात्र यंदा मार्करचा वापर केला जातो. निश्चित मी आता तोच मुद्दा बोलणार होतो की मी गेले 4 निवडणूक माझं वोटिंग दिलेलं आहे. प्रत्येक निवडणुकीला आम्ही बघितलंय ज्या शाई लावल्या जायच्या ह्या परमनंट शाई असायच्या, ज्या कमीत कमी महिनाभर ते निघायच्या नाही. हे आपण शाळेमध्ये जे परमनंट मार्कर जे यूज करतो त्याच्याने ही शाई मारलेली आहे. हे तुम्ही बघू शकताय बघा, ही लगेच हातातून निघते ही. आणि आजपर्यंत आपल्याला आपण वोटिंग कोणाला करतो ह्याची ती स्लिप तरी पडत होती. यावेळेस तर तुम्ही फक्त एक बटन दाबलं की तिथं फक्त आवाज येतो आणि तुम्ही बाहेर निघा, एवढीच प्रक्रिया होते. म्हणजे निवडणूक हे काय आहे, म्हणजे फक्त आम्हाला दारात येऊन उभं करायचं आणि तुम्ही इथून निघून जा.
नक्की रिझल्ट काय लागणार आम्ही तरी कुठल्या डोळ्याने ह्या सगळ्या प्रक्रियेवर विश्वास ठेवायचा हेच कळत नाही. पण आमचा कौल ठाकरे बंधूंना आहे आणि विजयी त्यांचाच असणार आहे. आता तुम्ही काहीतरी म्हणत होता. मी हेच म्हणत होतो, यावर्षी ती म्हणजे आपण मत दिलं तर कुणाला दिलं ही एक चिठ्ठी यायची. यावर्षी चिठ्ठी ती गायब झालेली आहे. चिठ्ठीने भुलजा सिमसिमचा कुठला तरी कात्रण घातला असं आम्हाला वाटतंय. आता पुढच्या वेळी निवडणूक आहे का अजून काय आणताय बघूयात. मुंबईकरांचा कौल कोणाला? ठाकरे बंधू. ठाकरे बंधू. चर्चा ठाकरे बंधूंची आहे. खरं तर या सगळ्यांशी आपण चर्चा केली. खरं तर धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला आणि तुमचं मत मांडलं. खरं तर मुंबईच्या यावेळेस जसं मी म्हटलं की प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्याचबरोबर राजकीय नेत्यांची प्रतिष्ठेची लढाई होती आणि या लढाईमध्ये कोण बाजी मारणार हे आता निकालांती कळेलच. मात्र मुंबईकरांचा कौल एका अर्थाने अनेकांची ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस ठाकरे बंधूंकडे म्हणजे मराठीच्या मुद्द्यावर यंदाची निवडणूक ही झालीय असं एकंदरीतचं चित्र पाहायला मिळतं. जे मतदान झालंय त्यामध्ये खऱ्या अर्थाने मराठीचा मुद्दा हा गाजलेला पाहायला मिळतो आणि त्याच गोष्टीवर मतदान सुद्धा झालेलं एकीकडे आपल्याला चित्र संपूर्ण पाहायला मिळतं. त्यामुळे आता येणाऱ्या निकालामध्ये उद्या काय येतंय म्हणजे महायुतीची सत्ता येते, ठाकरे बंधू येत आहेत की आणखी काय वेगळं घडतंय हे सगळंच पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल तांबेसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.